साठी दाखल झाले त्या प्रेक्षक मायबापांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय सन्माननीय सदानंद म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आज अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण आज गोरसे बी संघ मैदानावरती खेळती आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर NP स्पोर्ट्स उतन संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मागील मॅच मध्ये 71 धावा सहजरित्या या संघाने बनवल्या होत्या आणि तोच आत्मविश्वास घेऊन हा संघ मैदानावरती दाखल झालाय। परंतु आता या मॅच मध्ये गोरसे संघामध्ये A1 पवन देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या मॅच मध्ये पवन संघामध्ये नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो जॉईन झाला। महत्त्वाचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। 4 षटकांचा सामना, एका बाजूला मॅकमिलन गोविंद मीराबाईंदर परिसरातील सुपरस्टार आणि त्याच्या सोबतीला अभिषेक पाटील। चला स्पीडअप करा गोरसे बी संघ। सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण यानंतर अनेक सारे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवतोय। आज फायनल डे आहे, शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा। बॉलिंग ट्रॅकवरती A1 पवन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला मॅकमिलन गोविंद। अप्रतिम सुरुवात राहिली होती मागील मॅच मध्ये, एका रांगेत एका ओळीत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते। हो, यावेळेस लिव्ह केला, सोडून दिलाय। ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, वेगवान चेंडू होता, वेगात टाकला होता चेंडू आला डॉट। चांगला चेंडू पाहायला मिळाला मॅकमिलन गोविंदच्या विरोधात गोलंदाजी करत असताना पवनच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट। यावेळेस देखील आडव्या बॅटनं भव्य स्वागत केलंय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार। मॅकमिलन गोविंद टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जबरदस्त नाव आहे, ज्याने कित्येक वर्ष अगदी उत्तम गावाचं नाव रोशन केलं आणि काय फटका खेळला। ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला उडवले गेले आणि मॅकमिलन बोलला की या बॉलवरती मला षटकार ठोकायचा। यस, षटकार आलाय। 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा फटकावरती लागला जाईल। हे मॅच रंगेल मैदानाच्या मध्ये, नो डाऊट अबाउट इट, कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत। एका बाजूला मॅकमिलन आहेत, दुसऱ्या बाजूला अभिषेक आहेत, रायनल आहेत, क्लिंटन आहेत, असे बरेच खेळाडू जर पाहिजे उत्तरमध्ये आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर भावेश पवार, पवन गेने आहेत आणि त्यांच्याकडे देखील स्टारकटचा भरडा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो। मॅच रंगेल यात मात्र शंका नाही आहे। षटकार आलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, आणि तदनंतर जर पाहिला तर आडव्या बॅटनं कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, लवकर लाईन पिक केली आणि ऑन साइडला मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला। मॅकमिलनने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 चेंडूचा सामना केला आणि त्यामध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून। फक्त षटकार चौकारांची भाषा हा फलंदाज बोलत असतो, आज षटकारांची भाषा त्याच्या बॅटने बोलली आहे आणि अप्रतिम बॅटिंग त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दाखवली आहे। बॉलिंग ट्रॅकवरती पवन केने लेफ्ट आर्म राऊंड विकेट। इथे देखील खोलात टाकला होता, डिग आउट केलाय, गॅप मध्ये खेळत फिल्डर वेगाने धावत्या ऋषभ आहे त्या ठिकाणी। चांगला प्रयत्न, चेंडूला अडवलाय का, अगदी आमचे पंच देखील पाहणी करतील, परंतु दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट केली आहे। चांगला प्रयत्न राहिला होता ऋषभ पवारच्या माध्यमातून, अगदी वेगामध्ये धावले, छातीचा कोड केला, जीवाच्या आकांतामध्ये धावले आणि चेंडूला स्टॉप केला। इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती। चांगली फिल्डिंग, अगदी जर पाहिलं गेलं तर सीमारेषेच्या अगदी जवळून गेले बॉलपर्यंत आणि जसं बॉल आतमध्ये आला तसं आतमध्ये ढकललं गेलं। मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये। पवन केने एक मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि धावा देखील त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण बघितल्यात। आता बॉलिंग करते तो, इथे फुल टॉस मिस केलाय। अगदी जर पाहिलं गेलं तर भरपूर मोठी संधी होती निशांत सर, परंतु संधीचं सोनं करू शकले नाही आहेत आणि पंचायतीचा इशारा लेगबाईचा आला। 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावून पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा। प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम NP स्पोर्ट्स उत्तन। फुलटॉस चेंडू होता, कमी गतीने हा चेंडू टाकला होता, स्ट्रोक लवकर कंप्लीट केला आणि ते 1 धाव मिळाली या चेंडूवरती। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, फुलटॉस चेंडू होता, शरीराचा वेध घेतला आणि खऱ्या अर्थाने 1च धाव मिळाली। गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस उडवलाय अभिषेक पाटील। थांबेल तर नाव कसलं अभिषेक पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार। अभिषेक पाटील हा फलंदाज या संघामध्ये यासाठी ओळखला जातो ना की ज्याच्या बॅट मधून स्विच हिट, अगदी जर पाहिलं गेलं तर त्याच वेळेला पिकअप स्ट्रोक असतील, त्याच वेळेला मोठमोठे षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि आज मैदानाच्या आतमध्ये
फलंदाज पाहायला मिळतात अभिषेक पाटील, सबसे कातील अभिषेक पाटील. जबरदस्त बॅटिंग तो मैदानाच्या मध्ये करतोय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. दुसऱ्याही मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रयत्न करतोय धावा वेगाने बनवण्याचा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अभिषेक पाटील देखील रंगात आलेला आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पवन केनेच्या विरोधात मोठा फटका पाहायला मिळालाय. ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. अजिंक्य स्पोर्टचे व्हॉलेंटियर्स कृपया सीमारेषेच्या जवळ जायचा बॉल, जेणेकरून लवकर आपल्याकडे कमी वेळ आहे. आणखीन एक षटकार. अभिषेक पाटील बरसला या मॅच मध्ये. पवनच्या विरोधात सलगचा दुसरा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खोलवर टप्प्याला चेंडू होता, आडव्या बॅटनं स्लॉक केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स उतन या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात तब्बल 21 धावा. आणखी एक निमंत्रित दाखल झालेले आहेत. सन्माननीय श्री रमेश भोईर, मॅन फ्रॉम गोखिवरे, रवींद्र पाटील यांच्या अतिशय जवळचे मित्र, चांगले अष्टपैलू खेळाडू, जुने जाणते खेळाडू गोखिवरे गावाकडून, आणि रवींद्र पाटील यांचे खूप मोठे फॉलोअर्स आणि मित्र रमेश पाटील यांचं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. गोखिवरे या विभागातून ते बिलॉंग करतायत आणि खऱ्या अर्थानं रविदादा यांचे जिवलग मित्र आणि या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु काय जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये NP स्पोर्ट्स उतन संघाने केली आहे. तब्बल पहिल्या षटकामध्ये 21 धावा पवन केनेच्या विपक्षामध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात जर पाहिली तर मॅकमिलनने केली, त्याच्या बॅटमधून षटकार, आणि अभिषेक पाटीलनं सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पहिल्या षटकामध्ये ठोकलेत. पहिल्या मॅच मध्ये भावेश पवार माघार ठरला होता. दुसऱ्या षटकामध्ये सूरज केनेला आमंत्रित केलं होतं. याही मॅच मध्ये तसं काहीतरी पाहायला मिळतं. 21 धावा A1 पवनने खर्च केले. आता षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केलंय एक अष्टपैलू ऑलराऊंडर म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे, भिवंडीचा बेस्ट ऑलराऊंडर आणि त्याचबरोबर वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, अर्थात सूरज केने. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार, परंतु स्ट्राईक एंडवरती आव्हान मोठं आहे. मॅकमिलन गोविंद 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. नॉस्ट्रेकवरती अभिषेक आहे. जबरदस्त बॅटिंग अभिषेकच्या माध्यमातून राहिली. पहिला बॉल ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील. पहिल्याच बॉलवरती सूरज केनेच्या विपक्षामध्ये एक सिंगल आले. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 22च्या घरामध्ये विदाऊट लॉस. सुरुवात निशांत सर चांगली झाले. चांगली सुरुवात या मॅच मध्ये NP स्पोर्ट उतन संघाने आतापर्यंत केलेली आहे. मागील चेंडूवरती जर पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तिथे सिंगल मिळाली. स्कोर कार्ड वरती 22 धावा या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सन ऑफ गोरसई सूरज केनेला तुम्ही पाहताय. वेगवान गोलंदाज, तेच तरार गोलंदाजी करण्यासाठी सूरज केने जाणला जातो आणि खऱ्या अर्थाने वेगाचा वापर पहिल्या चेंडूवरती केलाय. वेगात टाकला होता आणि त्या चेंडूवरती ऑफ ड्राईव्हचा फटका मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील स्विच हिटचा फटका, सुरेख फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स 6 रन्स. आणखीन एक धमाका या मॅच मध्ये अभिषेक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. का अभिषेक बॅटिंग करतोय पहा. अगदी काय फटका चांगला होता. स्विच हिटच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघावरती आता हावी ठरलाय. षटकार आलाय. या स्पर्धेतील 27वा सामना आहे आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3000 धावा पूर्ण केल्यात. काय माहिती संकलित केली जाते, त्यासाठी संजय मात्रे सरांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वा, काय जबरदस्त गुणलेखन या ठिकाणी केलं जातं. इतंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अप्रतिम कार्य केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सूरज केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल, लाईन मिस केली आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. प्रोजेक्टेड स्कोर वाढत चाललाय. अगदी जर पाहिलं गेलं तर तो 100च्या पलीकडे गेलाय. खरं तर धावा या मॅच मध्ये वेगाने बनवायचे आहेत हे प्रत्येकाला ठाऊक आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ गोरसाईचा संघ आहे. कमी लिखून चालणार नाहीये. पुढचा बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, वारंवार या ठिकाणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न काही वेळेला काही अंशी यशस्वी होतात, काही अंशी अयशस्वी राहिलेत. परंतु इथे सूरज केने कमबॅक केलाय. आलाय डॉट बॉल.
थोडीशी लेंथ मागे खेचली होती आणि इथून जर पाहिलं तर स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते स्वतःवरती निराश अभिषेक पाटील आतापर्यंत स्विचिटचे फटके खेळत असताना यशस्वी झालेत, इथे अपयशी ठरले. चेंडू डॉट आलाय. सूरज केने या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. फिल्डर धावता स्क्वेअर लेग रिजनने मध्ये वेगाने स्वतः भावेश पवार धावलेत. काय फिल्डिंग पाहायला मिळाली, इथे फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती. काय जबरदस्त सुरुवात केली आहे रिदित 11 गोरसे बी संघ जेव्हा खेळतो ना आणि त्यांच्या विरोधात सुरुवात चांगली करावी लागते. आणि आज NP स्पोर्ट उतन संघाने सर्वोत्तम खेळ या पॉवर प्ले मध्ये केला होता आणि याही षटकामध्ये धावा येत आहेत. धावा यायलाच पाहिजेत आणि धावा मैदानाच्या मध्ये येत असताना आपल्या पाहायला मिळतात संघ धावसंख्या फटकावरती 30.4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झाला. मीरा भाईंदरचं क्रिकेट एक आगळं वेगळं क्रिकेट आपण नेहमीच पाहिलंय आणि त्याचं मुख्य कारण इथे फटका काय खेळलाय छान. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल सरळ इनफिल्डला भेदत असताना निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावेसाठी मॅकमिलन गोविंद उत्तनचा सितारा आणि त्याच्या बॅटमधून थ्रू दी कव्हर चौकार. काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर हेड. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून. हा चौकार फोटोजेनिक स्ट्रोक होता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, स्टायलिश फटका पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 34 धावा. या स्पर्धेमधील 150वा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील जर पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली ना तर स्कोर कार्ड वरती 34 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये हो काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू गेला. संधी मिळाली या संधीचं सोनं करावं लागेल. पहिल्या विकेटसाठी मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटील या 2 फलंदाजामध्ये 34 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. आणि जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात या 2 फलंदाजाने करून दिलेली आहे या मॅच मध्ये. परंतु इथून जर पाहिलं चांगली कामगिरी करावी लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये गाडी 6व्याच गिअरवरती आहे. या मॅच मध्ये ब्रेक लावावा लागेल, धावसंख्येला हँड ब्रेक लावावा लागेल आणि ती गाडी सुसाट सुटली आहे ना तिची वाट अडवावी लागेल. लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज हवा आणि गोरसे संघासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज प्राईड ऑफ B1D भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं अप्रतिम कार्य भावेश पवार सध्याच्या घडीला सातत्यानं करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिक आनंद घेतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील कमेंट दिल्या जातात. भावपूर्ण श्रद्धांजली रविदादा, उत्तम व्यक्तिमत्व, MRI बॉलचा टाइमचा, हार्दिक पांड्या द ग्रेट ऑलराऊंडर रविदादा. वाह जबरदस्त ही कमेंट आपल्याला पाहायला मिळाली. हो यावेळेस कोलवटा पर्यंत चेंडू होता फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे दांडी गुल त्रिफलाचीच्या स्वरूपात महत्वाची विकेट. या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी जो गोलंदाज हवा होता ना तोच गोलंदाज मैदानावरती आलाय. या मॅचला ब्रेक लावलाय. खऱ्या अर्थानं महत्वाची विकेट. अभिषेक पाटील चा झंझावत इथे थांबलाय. फलंदाज बाद. विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये. लागला पहिला धक्का. प्रवीणजी पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जुचंद्र गावाचे उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. आजचा फायनल डे, अंतिम दिवस, रविवारचा दिवस, संडे फंडे आणि गोरसई आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ जर पाहिला गेला तर NP स्पोर्ट्स उत्तन या परिसरामध्ये गोरसई संघाने भरपूर काही चांगली कामगिरी केली. कौतुक करेन मी रिदित 11 या नावाने नेहमीच हा संघ या परिसरामध्ये खेळत असतो. आणि ऍक्शन रिप्ले पहा, अगदी सत्तिक यॉर्कर, अगदी क्लीन बोल्ड आणि फलंदाज अभिषेक पाटील याचा खेळ संपलाय. काय जबरदस्त कमबॅक केलाय भावेश पवार. प्राईड ऑफ B1D अप्रतिम कार्य. पहिल्या चेंडूवरती अभिषेकला बाद केलाय. महत्वाचा फलंदाज बाद या मॅच मध्ये झालेला आहे. गोलंदाज या राऊंड विकेट. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने बॉटमहँडचा खूप चांगला वापर केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पवन केने चांगली फिल्डिंग. फक्त इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. भावेश पवार बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यालाच दाखवलं जातं ना क्रिकेटनं माझी जात पाहिली ना क्रिकेटनं पाहिला माझा रंग. तो रंगून गेला रंगात जसा बलराम रंगला श्रीरंगात. या खेळाडूच्या अगदी मनामध्ये क्रिकेट रंगलाय. नो लुक शॉट चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय षटकार. क्या बात आहे मॅकमिलन, काय फटका खेळला. या स्पर्धेतील मित्र म्हणेन सर्व उत्कृष्ट फटका आहे.
अगदी फटका खेळल्यानंतर पाहिलं सुद्धा नाही की बाबा आता बॉल कुठे गेला, बॉल गेला थेट सीमारेषा पलीकडे. मॅकमिलन गोविंदचा आणखीन एक तडाखा, भावेश पवारच्या विरुद्ध आक्रमण. काय जबरदस्त नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु मागील चेंडूवरती लगेच कमबॅक केलाय. मॅकमिलन गोविंद आज सर्वोत्तम खेळ करतोय या मॅच मध्ये. त्याला ठाऊक आहे गोरचे संघ आपल्या विपक्षामध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी करावी लागेल. संघाची धावसंख्या 41 धावा स्कोर कार्ड वरती. भावेश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय, सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. 43 धावा फटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधील. भावेश पवार, प्राऊड ऑफ भिवंडी, अर्पण मौला खेळाडू, असे बरेच नाव आहेत. हो यावेळेला काय बॉल हाताळला गेला, जबरदस्त. ही ताकद बनले, ही नजाकत बनले आणि भावेश पवार या नावाची चर्चा का अखंड महाराष्ट्रामध्ये केली जाते हेच त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दर्शवले. शेवटचा बॉल आला डॉट. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स उत्तन या संघाची धावसंख्या फटकावरती 43 वरती एक धक्का. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन पाटील यांना देखील आपण बघतायत. आणखीन एक मातबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काय जबरदस्त टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा भावेश पवारचा चेंडू होता आणि मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून नो लुक शॉट. वा काय फटका खेळला होता, काय बॉटम एंडचा वापर केला होता, अप्रतिम फटका. आणि त्या ठिकाणी मेघराज केनेने देखील टाळ्या वाजवल्या त्या फटक्यासाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. जेटीसी लाईव्हचं कौतुक करावं लागेल. भरपूर चांगली प्रगती मृणाल म्हात्रे आणि कंपनीने देखील केलेली आहे. अगदी आतापर्यंत 6 वर्षांचा प्रवास राहिलाय जेटीसी लाईव्हचा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील खूप चांगलं टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना नितीनजी वारे यांचा संघ NP स्पोर्ट्स उतन या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनवल्यात. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती कपिल केने. जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा कपिलने नेहमीच कमालीची कामगिरी केली आहे आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती आला. परंतु समोर जर पाहिलं तर एका बाजूला नवीन पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणखीन फलंदाजांना. मीरा भाईंदरचा आणखीन एक मातबर खेळाडू म्हणून नेहमीच नवीन पाटीलची ओळख राहिले. भरपूर वर्षांचा अनुभव आहे परंतु त्याच्या विपक्षामध्ये इथे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गुल, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. नवीन पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. काय गोलंदाजी करतायत कपिल केने. अप्रतिम चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, लाकूड तोड गोलंदाजी केली जाते आणि त्रिफलाचीच्या सुरुवातीत नवीनला बाद केल्या. अराउंड लेग फुलटॉस बॉल होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं फ्लिक करायचा होता, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचलेच नाही आणि राऊंड विकेट नाही ते खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ओव्हर द विकेट आले आणि त्रिफलाचीच्या सुरुवात फलंदाज नवीनला बाद काय. काय टेलिकास्ट पाहायला मिळते जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जेटीसी लाईव्हचं हे टेलिकास्ट तुम्हाला आवडलं असेल ना तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा या चॅनलला, कारण खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट आतापर्यंत जेटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. कालच्या रजनीमध्ये जर पाहिलं ना तर सपाले विभागामध्ये शिवनेरी चषकामध्ये याच कपिल केनेने तब्बल 7 षटकं हाताळली होती, 35 चेंडू डॉट आले होते आणि अवघ्या 14 धावा खर्च करून 11 विकेट बाद केल्या होत्या. तोच गोलंदाज कपिल केने या मॅच मध्ये देखील दमखम दाखवतोय. इथे स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केलाय परंतु सूरज वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. इथे एकच धाव मिळेल. 44 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रायनल इतूर गेल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळलं. रायनल इतूरच्या माध्यमातून आपण बघितलं ॲज अ विकेट टेकर बॉलर आणि तेवढाच चांगला फलंदाज म्हणून कित्येक वेळा आपण बघितलंय. मॅकमिलन गोविंद आशा आहेत, अपेक्षा आहेत, धावा बनवतील परंतु भावेश पवार अगदी मास्टर माइंड आहेत. भावेश पवारला माहिती आहे मॅकमिलनला अगदी कुठल्या रिझनला सातत्याने तो चांगली फटकेबाजी करतो आणि त्याच रिझनला आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. फटका तर छान आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. ज्या वेळेला बॅटला बॉल लागला ना त्यावेळेला टक्कन आवाज आला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. हवेच्या विरुद्ध षटकार टोकणं कठीण आहे परंतु मॅकमिलन गोविंद जबरदस्त फटका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, टक्कन असा आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला पाठवलाय.
सीमारेषेच्या पलीकडे इथे बॅकफूट पंच, थोडेसे बॅकफूटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये आणखीन एक दर्जेदार फटका, परंतु सूरज केने अप्रतिम फिल्डिंग. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत 52 धावा एनपी स्पोर्ट्स उतन या संघाने बनवल्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कपिल केने. यावेळेस आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. माईक विलन गोविन या नावाची चर्चा सातत्याने का होते, तर त्याची बॅटिंग, त्याची फलंदाजी अफलातून राहते आणि काय फटका खेळला. ऑफस्टिकच्या बाहेर सफल झाले आणि मीरा भाईंदर परिसरातील एक मात्र असा फलंदाज असेल की ज्याने अशा स्ट्रोक मध्ये अगदी भरपूर जर पाहिले गेले ते इम्प्रूव्हमेंट केलंय आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. काही फलंदाज असे देखील आहेत नवदूत की मॅकमिलनला पाहून अगदी शपलून खेळण्याचा प्रयत्न करतात. काय जबरदस्त बॅटिंग करतोय मॅकमिलन गोविन. अप्रतिम बॅटिंग. उत्तनचा हा वादळ आहे, उत्तनचा तुफान आहे आणि हा तुफान अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या मैदानावरती आलाय आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. 14 चेंडूचा सामना केलाय, 35 धावांवरती तो खेळतोय. कपिलच्या विरोधात देखील धावा या मॅच मध्ये येऊ लागलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे. लॉंगरला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसरी पूर्ण. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चौथीचा प्रयत्न आणि इथे धावबाची संधी. या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. रिदित 11 गोरसे बी या संघाच्या विरोधात. कौतुक करावं लागेल अभिषेक पाटीलचं, कौतुक करावं लागेल मॅकमिलन गोविंदचं, ज्या पद्धतीनं मैदानावरती त्यांचा झगझावत आपल्याला पाहायला मिळालाय. रिदित 11 गोरसे बी सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधात निडरपणे हे फलंदाज मैदानावरती खेळले आणि पहिल्या डावामध्ये काय धावसंख्या उभारली आहे. तब्बल स्कोर कार्ड वरती 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट. बॅटिंग करत असताना मॅकमिलन गोविंदने 15 चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या. अभिषेक पाटीलच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 19 धावा, नवीनच्या बॅटमधून फक्त 1च धाव, रायनल इतूरने देखील फक्त 1च धाव या मॅच मध्ये बनवली आहे आणि तब्बल 61 धावा स्कोर कार्ड वरती आणि 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. चला या मुख्य मंचावर अजून एक अशा खेळाडूचा सन्मान करूया जो देखील एक अजिंक्यचा भागच राहिलाय. स्वागत करूया प्रकाश, सर्वांचा लाडका पक्या. अजिंक्यला भरपूर वेळ ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, सध्याही आपण बघतोय 40+ मास्टर क्रिकेट तो खेळतोय. वेलकम प्रकाश, तुझं मनापासून कौतुक आहे. आणि मगाशी प्रकाश जायला निघाला होता, मला आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. ही आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेत असं उठून जाणं थोडंसं कळलं. गणित मॅच असेल, नो डाऊट मॅच आहे त्याची. शुभेच्छा देऊया त्याला. आताच प्रकाशसाठी जोरदार टाळ्या. अजिंक्यचा एक अविभाज्य घटक, एक अफलातून ओपनर बॅटर ज्यांना अजिंक्यला अनेक अविस्मरणीय सामने जिंकून दिलेत. वेल डन प्रकाश, आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर नक्कीच अजून एक सन्मान आपण करूया, तो म्हणजे सन्माननीय रमेशजी पाटील यांचा. त्यांचंही स्वागत या मुख्य मंचावर आपण करूया. रमेशजी पाटील, मी तुषारदादा गावडे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण रमेश पाटील साहेबांचं विशेष स्वागत करूया. धन्यवाद. या स्पर्धेचा एक भाग झाल्याबद्दल आपलंही अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघातर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. हा मुख्य मंच आपला पाहायला मिळतोय JTCच्या लाईव्हच्या माध्यमातून. अनेक मान्यवर व्यक्ती, हेमंतदादा वर्तक, त्याच्यानंतर निश्चितच आपण बघतोय चंबो देखील इथे उपस्थित आहेत. त्याच्या निश्चितच आपण बाबू धुमाळ यांना देखील पाहू शकता. श्यामदादा पुन्हा एकदा येत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. रमेश पाटील साहेबांचा स्वागत सन्मान सोहळा मुख्य मंचावर रंगताना दिसतोय. अनेक आठवणी आहेत रवी दादाच्या. आणि मगाशी जो एकूणच प्रश्न विचारला होता निशांत यांनी, ती क्रीडा रजनी स्पर्धा 2012चं एकूणच ते पर्व होतं आणि 25 वर्ष पूर्ण होत असताना क्रीडा रजनी याच मैदानाचा आम्ही भाग देखील होतो. भरपूर मजा आली होती, नो डाऊट. आणि ती एक स्पेशल टुर्नामेंट आहे माझ्या आठवणीतली, कारण अनेक चांगले परफॉर्मन्स बघायला मिळालं होतं. मात्र जे प्रेम अजिंक्यनं माझ्यावर दाखवलं होतं ते आजही कायम आहे आणि आजही मला सार्थ अभिमान वाटतोय की या अजिंक्यच्यामुळेच आज एकूणच या जुचंद्र गावाचा पाठ होता आलाय, या स्पर्धांचा भाग होता आलाय. त्यानंतर अनेक मान्यवर आयोजकांनी आम्हाला संधी दिलीत. जवळजवळ 2009 पासून ते 2026 पर्यंत मला सार्थ अभिमान आहे. हे एकूणच क्रिकेटचा मी एक भाग आहे.
मनापासून धन्यवाद अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. खऱ्या अर्थानं सिद्धेश पाटील झिडके गोरसेचा कट्टर फॅन यांच्याकडून देखील गोरसे बी ला शुभेच्छा आलेल्या आहेत. सिद्धेश तुझं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या डावामध्ये 61 धावा बनल्या, 62 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी 2 धुरंधर फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला जर पाहिलं तर एवन पवन आणि त्याच्या सोबतीला फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरज केने सन ऑफ गोरसई. अजून एक मुख्य सन्मान आपण करूया या मंचावर. प्रीतला विनंती करतोय कॅमेरा आपल्या मुख्य मंचावर आणायचा आहे. अजय किणी यांचा सन्मान होतोय मित्रांनो. एक अफलातून मॅनेजर, एक अफलातून पंच आणि नेहमीच क्रिकेटचा चाहता राहिलाय. रविदादाचं क्रिकेट अगदी जवळून पाहिलेले व्यक्ती, रविदादाचा एक खास मित्र म्हणून अजय किणी यांना नेहमीच आपण पाहिलंय. धन्यवाद अजय किणी. आपण निश्चितच रविदादाच्या परिवारासोबत नेहमीच असता. आपलंही मनापासून कौतुक, आपलंही स्वागत. आज चांगला वेळ प्रतीत केलाय आमच्या एकूणच या स्पर्धेसाठी. अजिंक्यतर्फे तुमचंही खास खास स्वागत. 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते एवन पवन आणि त्याच्या सोबतीला सूरज केने. अजून एक खास सन्मान. अजिंक्यचा हाही खेळाडू सध्या आपल्या उद्योग क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि मागच्याच मला वाटतं हप्त्यामध्ये एक खास गाडी सुद्धा त्यांनी घेतली आहे. या स्वागत करूया प्रवीणचं. त्यामुळे निश्चितच प्रवीण ये अजिंक्यचा अफलातून खेळाडू आणि निश्चितच हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय तुषारदादा गावडे यांना. या प्रवीण प्लीज. याही स्पर्धेला आपला हातभार प्रवीणने लावलाय. धन्यवाद प्रवीण. अतिशय चांगली निश्चितच आपण माणुसकी दाखवता. आपण एक अजिंक्यचा भाग आहोत आणि निश्चितच आपलाही एक महत्त्वपूर्ण सन्मान अजिंक्यच्या माध्यमातून इथे केला जातोय. धन्यवाद प्रवीण. आणि आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये एक अफलातून मॅच सुरू आहे आणि निश्चितच त्याचाही आनंद आपण घ्या. येस सर. येस वी आर रेडी. चला मॅचचे विषय जाऊयात. आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पवन के आणि सूरज केने. रिदित 11 गोरसाई बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. 61 झालेत आणि 62चं टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल रायन लित्तूर तयार. रनवे मध्ये चूक झाली आहे. महत्वपूर्ण मॅच आहे या एकूणच. बघा प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथून पुढे अजून एक मॅच अशी होणार आहे जी अजून क्वार्टर फायनल असेल. त्याच्यानंतर एक सेमीफायनल आणि फायनल म्हणजे अजूनही 3 मॅचेस या मॅच नंतर आपल्याला खेळवायचे आहेत. तुम्ही रेडी राहा. फायनल इथून पहिला चेंडू अगदी अवांतर हाताळलाय. पंचाचे हात बाजूला जाणार आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव येते. 62 धावांचं लक्ष. तुषार या मैदानाचा विचार करता, एकूणच या मॅचचा टेम्पोचा विचार करता काय म्हणशील? ही धावसंख्या चेस डाऊन होणार का? या मैदानावरती कुठलीही धावसंख्या एक सेफ टोटल म्हणू शकत नाहीये. आणि प्रतिस्पर्धी संघ टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक बलाढ्य संघ आहे टीम जय बजरंग गोरसाई बी आणि त्या टीमचा एवन पवन त्याच्या धन्यवाद. रुकावट के लिए खेद है. हा तुषार तू म्हणत होतास काहीतरी. काय चापटी खेळलेत इथे देखील. सूरज केडीच्या बॅट मधून हा अफलातून फटका आहे. व्हॉट अ कॅच. मॅकमिलन गोविंद या मॅच मध्ये तो एक वेगळा प्लेअर भासतोय. आपली कमिटमेंट पूर्ण करतोय. हा वाटतो तितका सोपा झेल नव्हता, मात्र कमिटमेंट जबरदस्त होती आणि 100% एफर्ट देखील होते.
वा 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 मॅकमिलन यू ब्युटी. कॅचेस बिन द मॅचेस माहीत होतं की कॅच पकडला तर मॅच मधून आता मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागला आणि एंटर झाले मैदानाच्या आतमध्ये प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये संकेत सर शेवटपर्यंत राहिला तर या धावा होतील. त्यासाठी इथे करायचं काय आहे, भावेश पवारला सातत्याने स्ट्राईक द्यावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला पवन केने याला विसरून चालला नाही आहे. मोठमोठ्या गोलंदाजांना अगदी 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील पवन किनेच्या नावावरती आहे. मॅच जबरदस्त रंगेल. ज्यावेळेला मॅच सुरू होणार होतं त्यावेळेला सांगितलं दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही टीम मातबर आहेत आणि मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. 1 गडी बाद, धावसंख्या 8, चेंडू फेकून झाले 3. रायनल इत्तूर षटक क्रमांक पहिल्यामध्ये. 62 चेस डाऊन. धावसंख्या आताशी दिसते ती म्हणजे 7-8 धावा, 1 षटकार, त्यानंतर 1 सिंगल, 1 वाईट देखील कन्सिडर झाला होता. त्यानंतर मात्र विकेट आली आहे. सूरज केणे परतलाय. या एकूणच स्पर्धेमध्ये जर बघितलं तर मागच्या 2 सामन्यामध्ये सूरज जास्त काही करू शकला नाहीये. मात्र सध्या ती सगळी जबाबदारी हे 2 स्टार प्लेअर कडे नक्कीच आले. एका बाजूला पवन, दुसऱ्या बाजूला भावेश, तर तिसऱ्या बाजूला जर बघितलं ना तर NP स्पोर्ट्सचा एकूणच महत्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी करतोय. नाव आहे रायनल इतूर. रायनलची एक पोस्ट मला अजूनही आठवते, ज्यावेळेला रायनल टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावर कुठेही नव्हता. कृष्णा सातपुते बरोबर त्यांनी एक फोटो शेअर केला होता आपल्या FB पोस्टवर आणि त्याच्यानंतर अगदी 2च वर्षामध्ये कृष्णाची विकेट, ही जबरदस्त पोस्ट होती. तो रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पवार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू स्टायलिश पद्धतीने चेंडूला दिशा दाखवले. काय ग्लाइड केलाय चेंडू अगदी आपण बघतोय सीमाच्या जवळ चाललाय. 4 धावा अगदी एफर्टलेस तो आला, त्यानं पाहिलं आणि त्याने भिरकावून दिलंय. भावेश पवार नावाचा ब्रँड अगदी या पहिल्या बॉलवरच चमकलाय. 4 धावा. इनफिल्डला क्लिअर करताना सॉफ्ट हँड मनगटाचा वापर केला, अगदी चेंडूचा वेगेचा वापर केला आणि बॅट स्विंग प्रॉपर होता आणि त्याच कारणास्तव 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत होते, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे भावेश पवारच्या बॅटमधून पहिला बॉल, पहिला वार. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 12 धावा धावफटकावरती लागल्यात. 62 चेस डाऊन म्हणजे एकूणच जर विचार केला ना तर प्रति षटकामध्ये जवळजवळ 16 धावा करायच्या आहेत आणि असं असताना 12 धावा आताशी फलकावर दिसत आहेत. ज्यावेळेला तुमचं रनचेस तुम्ही करता त्यावेळेला माइंडसेट क्लिअर असायला पाहिजे की स्मॉल टार्गेट जे आहे ते अचीव करायला पाहिजे. त्या गोष्टीकडे कूच केली आहे. नेक्स्ट बॉल रायनल, 22 साडी. स्लो डिलिव्हरी होती, तिथून देखील चांगल्या पद्धतीने पिक केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, एकदा वितेही पूर्ण होतीये. धावसंख्या 13, गडी बाद 1. पवन केने. मगाशी पवनचा तो षटकार अक्षरशः चापटी होती, नो डाऊट. असे शॉर्ट आर्म जॅबचे जे फटके आहेत ना ते पवनने इंट्रोड्यूस केले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच त्याच्या नावाची चर्चा मागच्या काही वर्षापासून सातत्याने राहिली आहे. अगदी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील हे तारे सितारे आता आमने सामने आहेत शिवचंद्रच्या नगरीमध्ये अजिंक्य स्पोर्टच्या मैदानामध्ये. रवी दादांना समर्पित असलेली स्पर्धा आणि अगदी हे स्टार खेळाडू, काय रंग चढलाय. लो फुल टॉस डिलिव्हरी आणि हा फटका पहा, पाहतच राहा, अगदी पाहतच राहा. एफर्टलेस क्रिकेट किती सुंदर आहे, क्रिकेट किती सोपं आहे हे दाखवणारा हा फटका पवन केनेच्या बॅट मधून. A1 पवन. कदाचित रायनलचा विचार होता शेवटचा बॉल आता यॉर्कर टाकूयात, परंतु इथे चुकीची डिलिव्हरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. फुलटोस मध्ये कन्वर्ट झाला आणि फुलटोस बरोबरती फुल टोल वसूल केला. A1 पवन. पवनच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार पहा. जसा बॉल आला बॅटचा स्विंग प्रॉपर होता आणि चेंडूने बॅटचं उत्तम कनेक्शन झालं आणि बॉलला सरळ पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्यावेळेला पवनने षटकार मारल्यानंतर आहे ना रायनलच्या डोक्यावरती हात गेले की बाबा शेवटच्याही बॉलवरती पवनने षटकार मारलाय. पहिल्या ओव्हरचं गेलं अगदी पुरेपूर कंप्लीट झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती लागल्यात. अगदी 62 धाव्यांचा पाठलाग करत असताना 1 गडी बाद, 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. रिदीत 11 घोरसाहेब. काय मॅच आहे, काय मॅच आहे. या मॅचनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रेक्षक अजूनही जोडले जात आहेत JTC लाईव्ह वर. प्रेक्षक अजूनही जोडले जात आहेत अजिंक्य स्पोर्टच्या या मैदानावर. 2 वर्षानंतर तुषार हे मैदान खुलं झालंय आणि त्यानंतर क्रिकेट आपण बघतोय. येत्या काळात याच मैदानावर कदाचित अजून एक मोठी स्पर्धा येणार आहे, त्याची उत्सुकता संपूर्ण जुचंद्रच्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंना लागलंय. ती स्पर्धा म्हणजे तुमच्या आमच्या आवडीची स्पर्धा जुचंद्र प्रीमियर लीग JPL सीझन 5 येते मित्रांनो. 10 संघ, 10 ड्रीम्स, 10 स्वप्न आपल्याला पाहायला मिळतील.
प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी हा नारा घेऊन ही स्पर्धा येते थोड्याच दिवसांमध्ये. स्लो डिलिव्हरी पिक नाही करू शकले. हा चेंडू आपण बघतोय डॉट बॉल येतोय. अगदी हा चेंडू निर्धाव येतोय. प्रतीक गारे आलाय गोलंदाजी मार्कवर. मात्र एक गोष्ट चांगली केली आहे प्रतीक गाऱ्याला, त्या एंडकडून गोलंदाजी दिले, कारण 4 षटकाची ओव्हर आहे. इथे क्लिंटनला कदाचित संधी असेल किंवा नाही माहीत नाही, मात्र निश्चितच प्रतीकचा वापर अगदी खुबीने करण्याचा प्रयत्न केलाय. राईट अराउंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा एफर्टलेस, अगदी लवकर पिक केलाय चेंडू. आणि काय हा बहारदार षटकार. एका बाजूला पवन आहे, दुसऱ्या बाजूला भावेश आहे, एका बाजूला आड आहे तर दुसऱ्या बाजूला विहीर आहे, असंच काहीतरी म्हणूया. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटका या ठिकाणी केला. प्रतीक घरे गेल्याही मॅच मध्ये महागार ठरला. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर हा काय फटका खेळला भावेश पवारच्या बॅट मधून. त्याचं वर्चस्व वाढवणारा फटका पाहायला मिळतो. षटकार आलाय आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला गेलाय. प्रतीक गाऱ्या इथून कमबॅक करणार का. भावेश अगदी डॉमिनंट पोझिशन मध्ये टान्स घेऊन उभा आहे. इथेही हा फटका अगदी फ्लॅट आहे, अगदी फ्लॅट आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा गाठतोय. 4 धावा. हॅलो हॅलो, आमचे ते लाईट्समन आहेत त्यांना विनंती करतोय, एखादी गोष्ट करायची असेल तर प्लीज जरा विचारून करा. चौकार, मग अशी एक षटकार पाहिलात, एक चौकार पाहिला. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती तब्बल 29. याही षटकात अगदी फुल टोल वसुली करण्याचा प्रयत्न आहे. 62चं चेस डाऊन अगदी सुरू झालं. इथे ओ हो, हा चेंडू मागवा नवीन कन्स्ट्रक्ट असलेल्या बिल्डिंग मधून. 6 धावा. रिदित 11, टीम गोडसई ब. आतापर्यंत या मालिकेत किती षटकार बसलेत? 249 षटकार. क्या बात आहे. एफर्टलेस बॅटिंग, एफर्टलेस बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतेय. भावेश पवार थोडा जास्त वेळ थांबला नाही. पहिली विकेट जशी गेली लगेच तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याला पूर्ण कल्पना आहे. सध्या ही सगळी माणसं, हे सगळे प्रेक्षक आपली बॅटिंग बघायला आलेत आणि भावेश पवार त्यांना नाखुश करणार नाहीये. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शो बाय भावेश पवार. 35 धावा फटक्यावरती लागल्या गेल्यात. ग्रेट बॅटिंग. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये जसा आला त्याने मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी धुवाधार सुरुवात केली. प्रतीक गाऱ्या थोडंसं एक दडपण आहे. गेल्याही मॅचमध्ये धावा खर्च केल्या, याही मॅचमध्ये धावा खर्च करतोय, कारण की जर पाहिलं गेलं तर प्रतीकला कमबॅक करावं लागेल. गेल्याही मॅचमध्ये अशी सिच्युएशन होती, पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. 35 धावा फटक्यावरती लागल्यात. पुढचा बॉल प्रतीक तयार. यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये इथेही प्लेसमेंट राईट आहे, इथेही प्लेसमेंट राईट आहे, इथेही धावा मिळणार आहेत. निष्प्रभ ठरतायत क्षेत्ररक्षक. चौकार इथेही आलाय. षटकार, चौकार, षटकार, चौकार हे डिजिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी पुन्हा एकदा मी काय हे तो दाखवून देतोय. कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये. नवीन पाटील आणि क्षेत्ररक्षक पुढे आले परंतु नाही जमलं, बॉल अडवू शकले नाही आहेत, कारण की वेगाने बॉल भावेशने मारला आणि चौकार आला बॉलवरती. 13 मध्ये 23 ची गरज आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय डीप मिड विकेटला आहे. नवीनचं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे. 62चं लक्ष होतं, आता 12 चेंडू मध्ये 22 ची गरज आहे. म्हणजे मागच्या 2 षटकात धावा कुठले तब्बल 40. ही पार्टनरशिप आपण बघतोय. 9 चेंडू मध्ये 32 धावा. भावेश पवार 8 चेंडू 26 धावा. पवन केणे 13 धावा नाबाद आहे. मागचा षटक आपण बघूया. पहिला बॉल डॉट, त्यानंतर हा जबरदस्त प्रहार शॉर्ट बॉल होता, त्याला लवकर पिक केलं. अफलातून षटकार पाहायला मिळाला, तो म्हणजे डीप मिड विकेट झोन मध्ये. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अजून एक महत्त्वपूर्ण चौकार पाहायला मिळाला. फ्लॅट बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे भावेश पवारच्या बॅटमधून. तिथून नेक्स्ट बॉलवर देखील एक घणाघात पाहायला मिळाला. चेंडू स्लॉटमध्ये होता, जागा बनवली आणि चेंडूला जबरदस्तरित्या लॉंग लेग रिजनमध्ये पाठवून दिलं. त्या नेक्स्ट बॉल देखील इंटरेस्टिंग होता, तिथूनही एक फ्लॅट चौकार पाहायला मिळाला. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा चौकार आणि शेवटच्या चेंडूवर देखील आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं एक धाव सिंगल कन्वर्ट करून पुन्हा एकदा स्ट्राईकवर गेलेत. धावसंख्या 40, कडीबाद 1, 2 षटकं संपली आहेत. इथे आपण बघतोय
जर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर NP स्पोर्ट्स उत्तम संघाच्या 34 धावा होत्या, एकही गडी त्याचा बाद नव्हता. मात्र त्याहून जास्त चांगली कामगिरी रिदित 11 गोडसे ब संघाने केली. 40 धावा जमवलेत, एक गडी त्यांचा बाद आहे. मॅकमिलन गोविंद मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आता अभिषेक पाटील येतोय. पाहूया या मॅचमध्ये अजून काही बदल पाहायला मिळेल का. 12 मध्ये 22 ची गरज आहे. हा चेंडू अगदी पळवाट शोधलाय, वाईटचा इशारा, अवांतर धाव आता 12 मध्ये करायच्या. तुषार 21. अभिषेकला माहिती आहे भावेशच्या विरोधात एकही चुकीचा बॉल जर हाताळला तर भावेश त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवेल. कित्येक वेळा दोन टीमच्या माध्यमातून जर पाहिलं तर मॅचेस झाले आणि दोन्ही टीम एकमेकांवरती नेहमीच बघितले आपण हवी ठरत असताना. पुढचा बॉल अभिषेक तयार, स्पीच हिट खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक आता नवीन पाटील बॉलचा पाठलाग करत राहतील परंतु बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. भावेश पवारची बॅट आता थांबत नाहीये, प्रत्येक बॉलकडे धावा येत आहेत. आणखीन एक चौकार. तुषार मला राहून राहून एक प्रश्न पडलाय, हे फलंदाज जेव्हा बॅटिंग करतात ना तेवढं असं मला का वाटतं की क्षेत्ररक्षक नाहीच आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी लिलिया चौकार येत आहेत, अगदी लिलिया षटकार येत आहेत. काय चाललंय तरी काय मैदानात. 11 चेंडूत 17 धावांची गरज. इथे या भावेचा फटका आपण बघतोय, अगदी लॉंग ऑन जवळ आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मॅकमिलन गोविंदचं. इथे दुसरी धाव, इथे दुसरी धाव. हा चेंडू गॅदर करताना थोडीशी चूक झाली, फ्लॅट थ्रो होता मात्र उंच सकल भाग आहे त्यामुळे इथे 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. 10 चेंडूमध्ये आता 15 धावांची गरज. चला टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव संघाला विनंती करतोय, रेडी राहा, नेक्स्ट मॅच तुमची आहे. टीम कॅप्टनला विनंती करतोय या मान्यवर कक्षामध्ये टॉस साडी. अभिषेक पाटील 10 मध्ये करायचे 15 धावा. भावेश पवार ऑन स्ट्राईक. स्पीच हिट खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये अपील आउट झाले परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. चाललाय सर विकेट किपर प्रतीकच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. खरं तर संकेत सर ज्यावेळेला मॅच सुरू झाली दुसऱ्या डावाला त्यावेळेला सांगितलं या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे परंतु प्रतिस्पर्धी संघ अगदी संपूर्ण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक गाव एक ग्रामीणचा एक मातबर संघ आहे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये इथे खराब पद्धतीची गोलंदाजी कमबॅक करावं लागेल टीम NP स्पोर्ट उत्तनला. यावेळेला हा चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याचा नाही प्रयत्न झालाय नवीन मार्फत. का पुढे आले नाहीयेत ते. अशा पद्धतीचे हाफ चान्सेस तुम्हाला घ्यावेच लागतील. या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, जवळजवळ 2500 लोक लाईव्ह टेलिकास्ट बघतायत. मैदानाच्या आतमध्ये देखील जवळजवळ 1,500 लोक आहेत त्यामुळे निश्चितच पण त्यांना सर्वांना विनंती करतोय लवकर सबस्क्राईब करा या चॅनलला आणि पारितोषिक जिंका. यावेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला, बॅटची बॉटम एज चेंडू अगदी आपण बघतोय शॉर्ट मिड विकेटला आलाय, तिथूनही या 2 धावा पूर्ण केलेत. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. 50 धावा पूर्ण. अफलातून पार्टनरशिप पाहायला मिळतीये आणि आता फक्त विजय आपण बघतोय समीप येऊन बसलाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 43 धावांची पार्टनरशिप, 14 चेंडू 43 धावांची, जवळजवळ विनिंग पार्टनरशिप आपण म्हणूया. 62 धावा मोठं लक्ष होतं, सरासरी भरपूर मोठी होती, 15 पेक्षाही जास्त सरासरी होती. मात्र हे 2 फलंदाज जेव्हा जेव्हा मैदानात असतात तेव्हा ही सरासरी तोकडी ठरते आणि ते सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वानं पाहिलंय आणि पाहतच आहेत. वॉट बॅटिंग. गोरसाईची इव्हन जोडी आहे भावेश पवार आणि पवन केने का बॅटिंग करतात. अर्थातच जर पाहिले गेले तर पवन अगदी कमी बॉल खेळलेत पण त्याने जास्त धावा बनवले. भावेश पवार एका बाजूला 13 बॉलमध्ये 36 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. येणारे बॉल 7 करायचे 11 धावा. हा बॉल फार निर्णायक या मॅचचा. मॅकमिलन सांगतोय अभिषेक शेवटचा बॉल डॉट टाकायचा आहे, जास्तीत जास्त धावा खर्च नाही करायचे आहेत. भावेश पवार विचार करतोय सिंगल डबल चौकार षटकार. इथे ही मॅच ही बनू शकते मात्र हा फटका बघा पुन्हा एकदा भावेश पवार, अनस्टॉपेबल भावेश पवार. अफलातून षटकार, या मालिकेतील 250 षटकार पूर्ण. संकेत सर काही जर विचार करत असतील आता गोरसाईच्या विपक्षामध्ये 4 ओव्हरमध्ये धावा तरी किती बनवायच्या. आता 62 होत आहेत, 62 देखील चेस होत आहेत म्हणजे गोरसाईच्या विरोधात मला वाटतं 80+ धावा बनवाव्या लागतील 4 ओव्हरमध्ये. नो डाऊट त्यांना पराभूत करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या 1 स्टेप अहेड राहावं लागतं. टेनिस बॉल क्रिकेट असो कुठलंही क्षेत्र असो, समोरच्या टीमला समोरच्या एकूणच त्या खेळाडूला पराभूत करायचं असेल तर नो डाऊट तुम्हाला 1 पाऊल पुढे राहावं लागेल.
त्यांच्या लेवलवर नाही तर त्यांच्या लेवलपेक्षा जास्त कामगिरी करावी लागेल. मात्र अजूनही मॅच संपलेली नाही आहे. आपण कम्पॅरेटिव्हली विचार करूया. 43 धावा होत्या NP स्पोर्ट्स उत्तन संघाच्या. तिथून उत्तन संघानं अतिशय चांगली धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये कुठली होती. मात्र रिदित 11 गोडसे ब संघानं फक्त 3 षटकात 57 धावा कुठलेत. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावांचं हे गणित. चला पुन्हा एकदा कॉल देतोय ते म्हणजे टीम गोडदेव साहिल पाटील या प्लीज. पुढचा मॅच किती षटकांची असेल आम्ही कळवणार आहोत. लक्षात घ्या वेळेकडे आमचं लक्ष आहे. 5 वाजत आलेत. अजूनही 3 सामने बाकी आहेत. त्यामुळे एक कॉल घ्यावा लागेल आमच्या आयोजकांना. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 5 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. गेल्या मॅच मध्ये अगदी मॅकमिलन गोविंदने जबरदस्त षटक हाताळलं होतं. परंतु आता पवन केने स्ट्राईक एंड वरती पाहायला पडत आहेत. मजा येईल मॅच पाहण्यासाठी, मजा येईल. मॅच अजून देखील संपल्या नाहीये. येणारे बॉल 6 बॉल मध्ये करायचे 5 धावा. गेम इज ऑन. पहिला बॉल इथे विकेट आली आहे. यशच्या समोर सापडलेत. अगदी विकेट आली आहे आणि इथे आपण बघतोय पवन केनेला परतावा लागेल. अजूनही 5 चेंडू 5 धावा. कौतुक करावं लागेल मोंटेजी घोडेकर सरांचं. ॲक्युरेट प्लम होणारा बॉल होता. अगदी मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल आणि तिकडे पंचांचं बोट आकाशामध्ये गेलं. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. हा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा टीम अर्थातच जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रिदित 11 घोरसई ब. मॅच अजून देखील संपलेलं नाहीये. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 5 आणि विजयाकडे लक्ष असेल ते म्हणजे 5 धावांचं पैसा वसूल मॅच. कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुतपूर्व क्रिकेटचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन दाखल होत असताना संदेश केणे. 5 चेंडूत 5 धावांची गरज आहे. मात्र काय पार्टनरशिप. 49 धावांची ही जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली. 16 चेंडूमध्ये 22 पवार आणि 19 पवन केने यांच्या माध्यमातून. मात्र ती ब्रेक झाली आहे ते म्हणजे मॅकमिलनच्या या सुंदर चेंडूनं. अगदी योग्य डिसिजन तिथे पाहायला मिळालं. चेंडू खाली राहिला होता आणि अगदी मिडल स्टिकवर जाणारा चेंडू निश्चितच दिसलाय लाईव्हच्या माध्यमातून. त्यामुळे गुड डिसिजन बाय मॉन्टी घोडेकर. संदेश केणे आतापर्यंत तो एकूणच या मालिकेत जास्त क्लिक झाला नव्हता. मात्र ही संधी आहे. 5 धावांची गरज आहे. एक अतिशय आक्रमक असा खेळाडू आहे. बघायचं आहे कदाचित एकाच बॉलमध्ये तो एकूणच या मॅचचा निकाल लावू शकेल. मात्र मॅकमिलन गोविंद धूर्त गोलंदाज आहेत. NP स्पोर्ट्स संघाचं नाव निश्चितच चांगल्या पद्धतीने त्याने केलंय. मागच्या सातत्याने काही वर्षात या मुलांनी निश्चितच मीरा भाईंदरला टेनिस बॉल क्रिकेटच्या क्षितिजावर नेलं. इथे संदेश केणे आला. त्याने पाहिलं, त्याने गाड घेतला आणि तिथून त्याने चेंडू उडवला. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला षटकार. ही मॅच संपलाय. अगदी 4 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. तो म्हणजे एकूणच टीम रिदित 11 गोडसई ब संघानं आणि या मॅच वर आपलं वर्चस्व गाजवलंय. चला टॉस साठी संदेश केडे आपण प्लीज या लवकर. आणि भावेश पवार यांना देखील विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 42 धावा झुंजार आणि झुंजावत खेळी आपण बघितली. भावेश पवार आणि त्याच कारणाचं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगली खेळ राहते. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव यांच्यातर्फे खास श्रद्धांजली दिली जाते ती म्हणजे आपल्या रवी दादांना आणि एकूणच त्यांच्या प्रतिमेला हा पुष्पहार चढवला जातोय. थँक्यू व्हेरी मच प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळाचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण आयुष्याचा बराच काळ क्रिकेट